तर नमस्कार मित्रांनो, हे आहे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. तर आज आपण बघणार आहोत हे कसे भरायचे ज्याकरून तुमचा फॉर्म लवकरात लवकर मंजूर होईल. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला वरी जावक क्रमांक हा ऑप्शन दिलेला आहे. इथं तुम्हाला काहीच लिहायचं नाही, कारण की हे ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये जे अधिकारी असणार ते तुम्हाला इथं भरून देणार. 2 नंबरला जावक दिनांक आहे. जावक दिनांकसुद्धा ग्रामपंचायत नाही तर नगरपालिकेतून लोक भरून देणार तुम्हाला, ते ऑफिसर. त्यानंतर तुम्हाला ह्या ब्रॅकेटमध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ग्रामपंचायतीचं तुमचं नाव लिहायचं आहे. त्याच्या खाली अधिकाऱ्याचं नाव माहीत असलं तर लिहा, नाही तर कॉलम रिकामा ठेवला तरी चालेल. त्यानंतर अधिकाऱ्याचं पद माहीत असेल तर लिहा, नाही तर ते सुद्धा अधिकारी स्वतः लिहून टाकन. त्याच्या खाली तालुका लिहा आणि नंतर पिनकोड लिहा. त्यानंतर इथं खाली तुम्हाला विचारलेलं आहे बांधकाम कामगाराचे नाव, म्हणजे तुमचं इथं नाव लिहा, खाली पत्ता, वय, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, मोबाईल नंबर, हे सगळे माहिती इथं भरा. आणि त्यानंतर खाली विचारले कामाचा प्रकार, तुम्ही कोणत्याही प्रकारचे लेबर आहेत, तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लेबर आहेत का, हेल्पर आहेत का, ऑल टाईप वर्कर आहेत, जे बी प्रकारचे असतात ते इथे लिहून टाका. त्यानंतर खाली विचारलं आहे कामगाराचं सध्याचे कामाचे ठिकाण व पत्ता, तुमचं सध्या कोणत्या ठिकाणी काम चालू आहे तिथं इथं लिहा, त्याचा गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड इतकं लिहा. त्यानंतर विचारले नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक, ज्या दिवशी तुमचं कामाची सुरुवात झाली त्या दिवशीची तारीख इथं लिहा. त्यानंतर इथं दिवसाचे वेतन विचारले, तर तुम्ही 400-500 रुपये जे तुमचं वेतन आहे ते लिहू शकतात. आणि त्यानंतर बघा खाली दिलेलं आहे ठेकेदाराचे नाव, इथं ठेकेदाराचे नाव लिहा. त्यानंतर ठेकेदाराचा पत्ता लिहा, खाली त्यांचा मोबाईल नंबर आणि इथं कामाचा कालावधी. तर बघा, कामाचा कालावधीमध्ये दिले आहे या तारखेपासून या तारखेपर्यंत, म्हणजे ह्या दोन तारीख लिहायचे, वर 1 तारीख लिहायची आणि खाली 1 तारीख लिहायची. पण ह्या 2 तारखेमध्ये कमीत कमी 90 दिवसाचं अंतर असलं पाहिजे. समजा पहिली तारीख लिहिली तुम्ही 1 तारीख जानेवारीची, तर दुसरी तारीख तुम्हाला 1 एप्रिलची लिहावं लागेल समजा, म्हणजे जवळपास तुम्हाला 90 दिवसाचा याची दोन्ही तारखेमध्ये अंतर दाखवावं लागेल. त्यानंतर खाली ठेकेदार तुम्हाला त्याची सही देऊन टाकून, नंतर खाली प्राधिकृत अधिकारी त्याचा सही शिक्का देऊन टाकून आणि तुमचा हे फॉर्म होईल रेडी. या प्रकारे तुमचा फॉर्म रेडी होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू अशाच नवीन पुढच्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.